8 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं राधानगरी तालुक्यातील कोनोली तर्फे असंडोलीतील घराची भिंत कोसळून मोठं नुकसान झालं। आज सकाळी 6च्या दरम्यान ही घटना घडली। भिंत बाहेरील बाजूला कोसळल्यानं जीवितहानी टळली। गेल्या 8 दिवसांपासून कोनोलीसह धामणी खोऱ्यात अतिवृष्टी सुरू आहे। परिणामी अनेक ठिकाणी शेतीसह घरांच्या पडझडीचं सत्र सुरू झाले। आज शनिवारी पहाटे कोनोलीतर्फे असंडोली इथल्या लहू बाळकू कांबळे यांच्या घराची पावसानं भिजलेली भिंत कोसळली। भिंत कोसळल्यानं कांबळे यांचा संसार उघड्यावर पडलाय। त्यामुळे या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। राधानगरी तालुक्यातून कोनोली हे शेवटचं गाव असल्यामुळे तिथं मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे इथं लहू बाळकू कांबळे यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि त्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी ही शासनाला विनंती आहे। सुदैवानं भिंत बाहेरील बाजूला कोसळल्यानं जीवितहानी टळली। नुकसानीचा पंचनामा ग्राम महसूल अधिकारी संतोष पाटील, पोलीस पाटील शिवाजी पाटील, उपसरपंच सरदार कांबळे यांनी केलाय। कोनोलीतर्फ असंडोली आणि राशिवडे बुद्रुक हे अंतर 20 ते 25 किलोमीटर आहे, तर गगनबावडा 15 किलोमीटर अंतर आहे। दिवसभरातील पाऊस 65 मिलीमीटर नोंदला तरच शासन नुकसान भरपाई देतं। इथला पाऊस मोजणं गरजेचं आहे, पण कोनोलीतर्फे असंडोली इथं पर्जन्यमापक नसल्यानं राशिवडे बुद्रुक इथला पाऊस धरला जात असल्यानं इथल्या लोकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळत नाही। त्यामुळे या ठिकाणी पर्जन्यमापक बसवावं अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते।